नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण 7 जून 2021 या दिवशीच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामधील परीक्षेला ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत यांचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मदत होईल. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक जॉईन करून तुम्ही वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. लोकमान्य UPSC ना मराठी वैकल्पिक विषय, UPSCचा जो वैकल्पिक विषय आहे मराठी साहित्य, याची बॅच आजपासून सुरू करत आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक जॉईन करून तिथं दिलेली माहिती मिळवून अपडेट मिळवू शकता. तसेच जो ऑप्शनल आहे तो सध्या UPSCनं परीक्षा पुढे नेल्यामुळं त्याचा अभ्यास करण्यासाठी हे दिवस महत्त्वाचे आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करून या बॅचचा फायदाही मिळवू शकता. चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. कृषी क्षेत्राला कोरोनाची झळ नाही असं नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. सध्या आपण पाहतो कोरोनाचा फटका उद्योग जगतालाही जास्त बसला, सेवा क्षेत्रालाही जास्त बसला, पण कृषी क्षेत्राला जास्त फटका बसला नाही असं नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी मत व्यक्त केलं. याचं कारण असं आहे की सध्या मान्सूनच्या कालावधीमध्ये पाऊस पडत असतो आणि त्यासाठी मान्सून पूर्व शेतीची मशागत केली जाते आणि ही मशागत केल्यामुळं शेतकरी काही काळ त्याला विराम हवा असतो आणि शेतीसाठी मशागत म्हणजे नांगरणे असेल, कोळपणे असेल, हे करून केल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढत असते आणि कृषी क्षेत्राचं काम बंद असल्यामुळं कोरोनाचा इफेक्ट तिथं आपल्याला जास्त जाणवला नाही. सध्या शहरामध्ये जास्त कोरोना होता, पहिल्या लाटेमध्ये, दुसऱ्या लाटेमध्ये होता, पण आता त्यानंतर शहरातून खेड्यात गेला. याचं कारण शहरातून खेड्याकडे झालेलं स्थलांतरण आहे. खेड्यामध्ये जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्या लाटेमध्ये नव्हता. याचं कारण आपण पूर्णतः लॉकडाऊन केला होता. यानंतर आता जे आपण लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर सर्व लोक लॉकडाऊनच्या भीतीने खेड्याकडे गेले आणि तिथं मग आता कोरोना वाढलेला दिसून येतो. आता तिसरी लाट येणार आहे असंही मत व्यक्त केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये मे महिन्यामध्ये दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवला व त्या कालावधीत शेतीची प्रत्यक्ष कामे होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून कृषी क्षेत्र बचावले आहे असे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केले. साधारण कृषी क्षेत्र भारतातला चांगल्या पद्धतीनं तारत असतं. आर्थिक व्यवस्था जसं आपण अर्थव्यवस्थेमध्ये पाहत असतो, कृषी, उद्योग आणि सेवा हे 3 क्षेत्र महत्त्वाचे आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रावर साधारण 60 ते 70% भारताची लोकसंख्या अवलंबून आहे. सर्वांचं आपण पाहतो रोजगाराचं साधन सर्वार्थानं 60 ते 70% जनतेचं काय कृषी आहे आणि ह्या कृषी क्षेत्राचा त्यामुळं भरपूर प्रमाणात आपल्याला अर्थव्यवस्थेला फायदा होत असतो. मग आता कोरोनाचा जर इम्पॅक्ट कृषी क्षेत्राला जास्त पद्धतीने झाला असता, उदाहरणार्थ जर एखादं आपण पाहतो रब्बी किंवा खरीप हंगाम असता आणि यामध्येच कोरोना आला असता, तर आपल्याला शेतीची काही खरेदी करावी लागणारे काही बी बियाणं असतील किंवा खतं असतील याच्यावर फरक पडला असता. कारण हे दुकानं बंद राहिली असतील तर करायचं काय. म्हणून आता रमेश चंद यांनी केलेलं मत व्यक्त हे महत्वाचं आहे आणि हे आपण पाहत असताना अर्थव्यवस्थेमध्ये कृषी घटकही पाहून घ्या. तिथं खरीप हंगाममध्ये काय, रब्बी हंगाममध्ये काय, मान्सून पूर्व मशागत कशी होते, काय होते, हे साधे साधे प्रश्न आपल्या कृषी घटकामध्ये विचारले जाऊ शकतात, अर्थव्यवस्थेमध्ये विचारले जाऊ शकतात, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा परीक्षेमध्ये होत असतो. MPSC मुख्य परीक्षेच्या पेपर 3 मध्ये कृषी आणि अर्थव्यवस्था यामध्ये आपल्याला पाहावं लागतं. तसेच सर्व पूर्व परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोरोनाच्या लाटेचा कुणाला इम्पॅक्ट जास्त झाला तर हे सुद्धा कधी कधी आपल्याला कॉम्प्रेशनमध्ये एखादा पॅराग्राफ येऊ शकतो आणि हे अशा न्यूज आपल्याला अनालिसिस करण्यासाठी महत्त्वाचे होऊ शकतात. साधारण 3% वाढ अपेक्षित आहे 2021-22 मध्ये आणि कृषी क्षेत्रात 3% अधिक वृद्धी साधर असंही त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि विश्वास व्यक्त केलेला आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रानं 3.6% वृद्धी साधली होती. आताही तेवढं होईल, कारण दर वर्षी आपण पाहतो कृषी उत्पन्न भारताचं वाढतंय आणि याचाच फायदा आपल्याला कोरोनामध्ये सुद्धा झाला. कारण आपण ज्यावेळेस पंतप्रधान ज्यावेळेस आता त्यांनी गरीब कल्याण योजना लॉन्च केली होती, त्यामध्ये त्यांनी अन्न म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल मोफत वाटप केलं. 5 किलो किंवा प्रति कुटुंब काही त्यांनी जे अन्नधान्य केलं होतं रेशन मार्फत मोफत मिळालं. त्यासाठी भारतातच अन्नधान्य उपलब्ध असल्यामुळे आपण करू शकलो. हे जर आयात करून करायचं असतं तर आपल्याला खर्च जास्त आला असता, पण भारतातील गोदामं सध्या भरपूर प्रमाणात भरलेले आहेत. याचा फायदा आपल्याला कोरोनामध्ये झाला. गरीब जनतेला आपण मोफत अन्न देऊ शकलो. ज्यांचा रोजगार सध्या कोरोनामुळे काय होता गेलेला होता त्यांना याचा फायदा झाला. म्हणून पाहतो आपण जय जवान जय किसान ही घोषणा देताना किसान सुद्धा महत्वाचा आणि जवान सुद्धा महत्वाचा आहे. या दोघांची भूमिका महत्वाची आहे. कृषी क्षेत्र व्यवस्थित वाचून घ्या. आर्थिक घडामोडी काय असतील, अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा फायदा काय किंवा कसा आहे, रोजगार किती पुरवठा करतं, किती टक्के वाढ अपेक्षित आहे, काय GDP मध्ये किती वाटा आहे, हे सर्व पाहून घ्या. यानंतर भारतासाठी अभिमानास्पद बातमी आहे. नासाच्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुभाषिनी अय्यर यांची नियुक्ती झालेली आहे.
चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. भारतीय वंशाच्या इंजिनियर सुभाषिनी अय्यर व नासाच्या जे आर्टिमिस मिशन आहे यामध्ये त्या महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या मिशनमध्ये सुभाषिनी अय्यर रॉकेटच्या कोर स्टेजचे काम सांभाळत आहेत. भारतामध्ये भरपूर प्रमाणात आपण पाहतो की हुशारी आहे आणि याचा फायदा आपल्यातील काही लोक परदेशातील महत्त्वाच्या संस्थेमध्ये मुख्याधिकारी किंवा चांगलं काम सायंटिस्ट बनून करत आहेत. जसं आपण पाहतो भारताचे सत्यानडेला गोलमध्ये आहेत किंवा आणखी काही आहेत, जसं ज्यांचा आपण पाहतो की ते मुख्याधिकारी पदावर काही काम करतात, काही राजकारणामध्ये आहेत, तसं काही शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. यामध्ये सुभाषिनी अय्यर या शास्त्रज्ञ आहेत, नासामध्ये आहेत. आता सुभाषिनी अय्यर कोण आहेत तर सुभाषिनी अय्यर तामिळनाडूमधील कोयंबतूर येथील जन्मलेले आहेत, म्हणजे भारतीय वंशाचे आहेत. 1992 मध्ये त्याने मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. गत 2 वर्षापासून त्या नासाच्या मून मिशनमध्ये स्पेस लॉन्च सिस्टीम म्हणजेच SLC प्रोजेक्टवर काम करत आहेत. नासा लक्षात ठेवा अमेरिकेची आपल्या इस्रो सारखी स्पेस एजन्सी आहे जी वेगवेगळ्या अवकाश मोहिमा आखत असते आणि त्याचं नियोजन करून संशोधन करत असते. भारतातील इस्रो आहे आणि ती इस्रो सुद्धा महत्त्वाचं काही मंगलयान असेल, काही प्रमाणात आपण पाहतो चंद्रयान असेल, अशा मोहिमा सुद्धा नासानं आखलेल्या आहेत. आणि ही लक्षात सुद्धा कोणती मोहीम आहे चंद्रावर मनुष्य नेण्यासाठी तर मिशन आर्टिमिस, हे लक्षात असू द्या. यानंतरची बातमी आहे राज्यात आजपासून टाळेबंदी मुक्ती झालेली आहे. महाराष्ट्रानं आजपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत परत अनलॉक सुरू केलेलं आहे. पंचस्तरीय विभागणीनुसार निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. साप्ताहिक बाधितांचे प्रमाण व प्राणवायूयुक्त खाटांची उपलब्धता या 2 निकषाच्या आधारे 5 स्तरावर शिथिलीकरण केले जाणार आहे. साधारण 5 स्तर असतील. पहिल्या स्तरामध्ये पूर्णतः सर्व निर्बंध उठवले जातील, ज्यामध्ये कोरोना बाधितांचा दर 5% पेक्षा कमी असेल. साप्ताहिक बाधितांचे प्रमाण इथं महत्त्वाचं आहे आणि प्राणवायू खाटांची संख्या म्हणजे उपलब्धता या दोन्हीच्या आधारे हे 5 स्तर ठरवले गेलेत. जर आठवड्याला याचं काय केलं आढावा घेण्यात येईल आणि यानंतर मग कोणत्या गटात कोण आहे हे ठरवलं जाईल. जर कोरोना पेशंट वाढले तर तुम्ही यानंतरच्याही गटात जाऊ शकता. पहिला गट, दुसरा गट, तिसरे असेल, असे 5 स्तर आहेत. म्हणजे 5 स्तरातून तुम्ही कोरोनामुक्तीचं अभियान आता सुरू केलेलं आहे. 5व्या स्तरामध्ये महाराष्ट्रात कुणीही नाही, कारण यामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचा दर कुठं आहे ते होता 5वं स्तर, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ह्या सगळेच जे आहेत राज्य ह्या 4 स्तरामध्ये आहेत. त्यातील काही महत्त्वाची सांगायचं म्हणजे तर पहिल्या स्तरामध्ये जास्त आहेत जे तिथं पूर्णतः अनलॉक करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या स्तरामध्ये 5% पेक्षा कमी कोरोनाबाधितांचा रेट, यामध्ये काही जिल्हे आहेत. तिसऱ्या स्तरामध्ये 5 ते 10% आणि 10 पेक्षा जास्त 4थ्या स्तरामध्ये. म्हणजे असे काही आपण स्तर करून यामध्ये ऑक्सिजनच्या खाटांची उपलब्धता असेल किंवा किती बाधित आहेत याचा आठवड्याला आपण आढावा घेऊन याचे स्तर निश्चितीकरण करणार आहे, जेणेकरून अनलॉक आपण स्तरानच करत चाललेलो आहे. याचा फायदा आपल्याला 3री लाट येणार आहे यासाठी होऊ शकतो. त्यामुळे आता सर्वांनीच खबरदारी घेण्याची आहे. 2 गज की दूरी, यानंतर मास्क असेल, स्वच्छ हात धुणे असेल, या त्रिसूत्रीचा वापर करून आपण महाराष्ट्राला कोरोनामुक्त करू शकतो. यानंतरची बातमी आहे जी 7 देशांमध्ये जागतिक सामायिक करांवर ऐतिहासिक सहमती झालेली आहे. महाकाय कंपन्यांना 15% कर प्रस्थापित जे कर आहेत त्यामध्ये बहुराष्ट्रीय विस्तार करणाऱ्या डिजिटल कंपन्यांना भरणं अनिवार्य केलेलं आहे. आता विकसनशील राष्ट्रांसाठी हा मोठा आर्थिक आधार मिळवून देणारी दिलासादायक बाब आहे. G7ची बैठक सुरू आहे आर्थिक, आणि त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले ज्या संदर्भात आपण पाहतो. काही आणखीन एक टॅक्स आहे, बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग असेल किंवा जो कॉर्पोरेट टॅक्स पद्धतीचा असेल तो हा एक कर आहे. महाकाय कंपनीसाठी सध्या जो आपण टॅक्स लावतो तो भारतामध्ये 15% पेक्षा जास्त आहे, पण G7च्या बैठकीमध्ये 15% ठरवण्यात आला आहे. आता हा कर जो आहे तो भारतासाठी लाभदायक नाही असं काही तज्ज्ञांचं मत आहे. याचं कारण असं की भारतामध्ये अलीकडे जे कंपनी दर आहेत म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स आहे ते 15% पेक्षा काय अधिक आहेत. त्यामुळे भारताला एवढा काही फायदा नाही, पण भारतातील च्या बाहेर काही विकसनशील जे देश आहेत यांचे टॅक्स एकदम कमी आहेत, त्यांना आता 15% कर मिळेल, त्यांच्या करामध्ये वाढ होणार आहे. यानंतर भारत जागतिक तंत्रज्ञान कंपनीवर फारसा दबाव येणार नाही ज्या भारतामध्ये येतात, कारण ते ऑलरेडी भारतामध्ये सेटल आहेत, करही त्या भरतात, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. त्याचबरोबर भारतासाठी हा नवीन जागतिक कर फायद्याचा ठरण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. पण भारतामध्ये याचा आणखीन एक फायदा होऊ शकतो, कारण भारत हे जागतिक बाजारपेठेमध्ये साधारण विशाल बाजारपेठ मानली जाते. तुलनेने कमी मोबदल्यात दर्जेदार मनुष्यबळ मिळतं. आपण पाहतो भारतामध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त आहे, यालाच आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड लोकसंख्यिक लाभांश असं मराठीत म्हणलं जातं. जे तरुण सुदृढ शरीराने सुदृढ आहेत आणि स्किल मॅन पॉवर आपण म्हणतो, जे कुशल
तंत्रज्ञ आहेत त्यांचा वापर ह्या कंपन्या करून घेतात आणि स्वतःच्या आर्थिक फायद्याबरोबर भारतामध्ये रोजगार निर्मिती करत असतात. त्यामुळे सध्या स्किल इंडिया असेल किंवा आपण मेक इन इंडिया असेल किंवा आणखीन काही आपण जे उपक्रम राबवतो त्याचा फायदा भारतामध्ये रोजगार निर्मितीसाठी होत असतो. यामध्ये टॅक्स स्ट्रक्चर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने ईज ऑफ डुईंग बिझनेस जे वर्ल्ड बँक इंडेक्स काढतं त्यामध्ये सुद्धा भारताचा रँक अंडर 100 कमी आल्यामुळे भरपूर कंपन्या भारतामध्ये येत आहेत. काही निकष आहेत ज्यामध्ये कंपनी भारतामध्ये स्थापन करण्यासाठी आपण जे कागदपत्र लागत असतील किंवा काही परवानगी लागत असतील हे आता आपण सुलभ केलेलं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस स्टँडर्ड हे फार सुलभ केल्यामुळे काही कंपन्या भारतामध्ये जलद गतीने स्थापन होतात आणि याचा फायदा आपल्याला रोजगार निर्मितीसाठी होत असतो. आता विशाल बाजारपेठ असेल, तुलनेने कमी मोबदल्यात मिळणारे दर्जेदार मनुष्यबळ असेल, निर्यातीसाठी मोक्याच्या जागा असतील, समृद्ध आणि निरंतर फोफावत असलेले खाजगी क्षेत्र असेल, हे परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे विशेष घटक भारताकडे आहेत. हे तंत्रज्ञान कंपन्यांना कायम आकर्षित करत राहतात आणि उलट त्या कंपन्यांना आता गुंतवणुकीसाठीच्या मोजक्या पर्यायामध्ये भारत प्रमुख असेल असा एक मतप्रवाह आहे. जेणेकरून आपण सध्या जो पाहतो की भारतामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी अशा काही निर्णयांचा सुद्धा फायदा होत असतो. यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस आता मध्य प्रदेशपर्यंत धावणार आहे. कोल्हापूर गोंदिया ही महाराष्ट्र एक्सप्रेस अशी गणली जाते. पश्चिम आणि मध्य रेल्वेनं हा प्रस्ताव तयार केलेला आहे. कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसचा विस्तार मध्य प्रदेशपर्यंत होणार आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर रेवापर्यंत हा आता रेल्वे मार्ग असेल. असं केल्यानं गोंदियाला महाराष्ट्र एक्सप्रेस 12 तास थांबून राहायची ते आता थांबावं लागणार नाही. मग कोल्हापूरहून निघालेली महाराष्ट्र एक्सप्रेस सांगली, सातारा, पुणे, दौंड, नगर, मनमाड, भुसावळ, अकोला, यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया अशी जायची. आता तिथून पुढे जबलपूर आणि रेवापर्यंत जाईल. म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश कनेक्टिव्हिटी आता वाढेल आणि साधारण 12 तास ही गोंदिया स्टेशनवर थांबायचं. आता ते थांबण्याची गरज नाही. ते पुढे जाऊन लगेच माघार येऊन परत आहे असा प्रवास करू शकणार आहे. त्यामुळं हे निर्णय महत्त्वाचे आहेत. आता रेल्वेच्या बाबतीत पाहायचं झालं तर रेल्वे सध्या आपण पाहतो फार पद्धतीनं तिच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केली तरी तोट्याची ठरत आहे. कारण भरपूर प्रवासी विदाउट तिकीट प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवासाचा खर्च हा जास्त पद्धतीने आहे. त्यामुळं तिथं पॅसेंजरची संख्या जरी जास्त असली तरी ती तोट्यातच असते. मग असे जर काही निर्णय आपण घेतले त्यामध्ये काही बदल केले तर रेल्वे फायद्यात येण्याची शक्यता असते. म्हणून हे निर्णय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आपल्याला प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावते तर कोल्हापूर गोंदिया आता ते पुढे जबलपूर रेवापर्यंत धावेल असा प्रस्ताव आहे. यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कामगिरी श्रेणी निर्देशांक PGI 2019-20च्या प्रकाशनाला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कामगिरी श्रेणी निर्देशांक म्हणजेच PGI 2019-20च्या प्रकाशनाला केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंजुरी दिलेली आहे. शालेय शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी 70 संचांच्या मापदंडांचे कामगिरी श्रेणी निर्देशांक सरकारनं आणले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी 2017-18 वर्षाचे PGI पहिल्यांदा 2019 मध्ये प्रकाशित झाले होते. 2019-20 साठीचे PGI या मालिकेतील तिसरे प्रकाशन आहे. आता आपल्याला पाहावं लागतं PGI काय तर PGI म्हणजेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. पंजाब, चंदीगड, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार आणि केरळ यांनी 2019-20 साठी सर्वोत्तम श्रेणी म्हणजेच A++ श्रेणी प्राप्त केलेली आहे. काही राज्य जे टॉपला आहेत, काही बिहार असेल, तेलंगणा असेल यांचं साधारण फारच कमी आहे. 545 सर्वात कमी स्कोर आहे. 929 सर्वात जास्त स्कोर आहे. आणि यामध्ये पंजाब, चंदीगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, निकोबार बेटे आणि केरळ यांना सर्वात चांगली श्रेणी म्हणजे A++ श्रेणी आहे. 900 आउट ऑफ 1000 एवढे त्यांनी गुण प्राप्त केले आहेत. आता शिक्षण असेल, आरोग्य असेल हे आपण सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा अंतर्गत फॉलो करतो. यानंच आपल्याला काय होतं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI यासाठी हे महत्त्वाचं ठरत असतं. जो वर्ल्ड बँक काही प्रमाणात आपल्याला अहवाल सादर करत असते किंवा आणखी काही UNDP असेल काही अहवाल काढते. यामध्ये काही इंडिकेटर आहेत. आरोग्य, शिक्षण असेल याचा फायदा आपल्याला तिथं होऊ शकतो. भारतामध्ये जर सुदृढ मनुष्यबळ आणि स्किल मॅनपॉवर जर हवे असेल तर आपल्याला असे काही इंडेक्स आहेत जसं की आरोग्य असेल, शिक्षण असेल यावर जास्त पैसा खर्च करावा लागतो आणि यातूनच आपल्याला सुदृढ मनुष्यबळ आणि स्किल मॅनपॉवर हे दोन्ही साध्य होतं आणि रोजगार निर्मिती भारतामध्ये जास्त झाली तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे चालना देणारे घटक आहेत. त्यामुळे रोजगारासाठी लागणारं मनुष्यबळ आत्ताच आपण पाहिलं टॅक्सच्या संदर्भात की त्यामध्येही सांगितलं की भारतामध्ये तरुण रोजगार बळ आहे. त्याला आपण काय म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड लोकसंख्यिक लाभांश याचा फायदा आपल्याला होत असतो. म्हणून असे काही इंडेक्स असतील, निर्देशांक असतील हे पाच चला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स कोण सादर करतं तर लक्षात ठेवा शिक्षण मंत्रालय. 2020 ला जे शिक्षण धोरण नवीन आलं यामध्ये HRD
मिनिस्ट्री जी आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री याचं आता नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात आलं होतं आणि आता शिक्षण मंत्रालय त्याला म्हणलं जातं. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे, त्यामुळे शिक्षण मंत्रालयानं हे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स काढलेला आहे. याची माहिती व्यवस्थित करून ठेवा. परीक्षेला प्रश्न एमपीएससीच्या पूर्व मुख्य यूपीएससीच्या परीक्षेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि याची माहिती तुम्हाला मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही लिहिण्यासाठी किंवा एसेमध्ये वापरू शकता. यानंतर सोशल मीडिया आणि प्रायव्हसी या संदर्भात लोकसत्ताला एक चांगला लेख आलाय. तुम्हाला निबंध असेल किंवा पेपर 4 असेल किंवा आणखी काही ठिकाणी याचा वापर होऊ शकतो. साधारण सध्या आपण पाहतो व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल आणि भारत सरकार असेल यांचा वाद पेटलेला आहे. कारण सरकारनं काही नवीन धोरण जाहीर केले प्रायव्हसी संदर्भात किंवा व्हॉट्सअपची प्रायव्हसी पॉलिसी असेल याला सरकारचा विरोध आहे. मग या संदर्भात आपल्याला पाहावं लागतं की समाज माध्यम आणि गोपनीयता. साधारण समाज माध्यम यांचा उदय जो झाला तो लोकांना व्यक्त होण्यासाठी झाला आणि प्रत्येक व्यक्ती व्यक्त होताना आपली प्रायव्हसी शेअर करत राहिला. मग या कंपन्यांकडे भरपूर प्रमाणात डाटा, यालाच मराठीत विदा म्हणतात, तयार झाला आणि हा डाटा मागील काही वर्षामध्ये फेसबुकवर सुद्धा आरोप झाले होते की केम्ब्रिज अनालिटिका या कंपनीला त्यांनी हा डाटा विकला होता आणि आपली खाजगी माहिती त्यांच्याकडे गेल्यामुळे आपली सुरक्षितता डोक्यात आली होती. आपण पाहतो बँकेचं कार्ड असेल याची माहिती आपण सेव्ह करतो मोबाईलमध्ये किंवा आपला फोटो असेल, आपल्या आधार कार्डची माहिती असेल, सर्व असेल. आपण हे सर्व सेव्ह करत असताना ही जर माहिती त्यांच्याकडे गेली तर ती माहिती वापरून ते आपल्याला साधारण त्याचा आपलीही कधीतरी फसवणूक होऊ शकते. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण फ्लिपकार्टवर किंवा अमेझॉनवर एखादा प्रॉडक्ट सर्च करतो. तुम्हाला जर एखादा पुस्तक पाहिजे असेल तुम्ही ते पुस्तक सर्च करता आणि काही दिवसांनी तुमच्या मोबाईलवर ते मेसेज कोणतेही तुम्ही बातमी वाचत असताना गुगलवर येत असतो. याचं कारण असं की ते त्या डेटाचं अनालिसिस करतात आणि तुम्हाला ते पाठवत असतात. मग याचा म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर आपला ही माहिती कोणीतरी वापरून त्याचं अनालिसिस करून ते आपल्याला पाठवते. याचा अर्थ आपली खाजगी म्हणजेच आपली गोपनीयता धोक्यात आहे. म्हणून अशी काही धोरणं आहेत याचं आपल्याला पाहावं लागतं. काही व्हॉट्सअप, फेसबुक असेल, ट्विटर असेल, काही समाज माध्यम असतील यांचा वापर सध्या जास्त प्रमाणात करत असतो आपण, पण यामध्ये तोटा एक आहे की आपली सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. या संदर्भात हे आर्टिकल आहे. जर आपण पाहिलं तर सरकारच्या पॉलिसीनुसार व्यवस्थित पाहावं लागतं. सरकारची जी पॉलिसी आहे ते महत्त्वाची आहे. त्या संदर्भात व्हॉट्सअपनं स्वतःची प्रायव्हसी पॉलिसी आणली, त्यांनी आपल्याला स्वीकारायला धोरण लावलेलं आहे. व्हॉट्सअप म्हणते की सरकार आमच्याकडनं कधीतरी डाटा मागू शकतं आणि त्यामुळे आम्ही आमच्या युजरचा डाटा त्यांना देऊ शकत नाही. तर सरकारचं मत आहे की तुम्ही तुमचे एक नोडल ऑफिसर इथं नेमा, तुमचे बाहेरच्या ऑफिसमध्ये किंवा डाटा जो बाहेर सेव्ह करताय तो भारतामध्ये सेव्ह झाला पाहिजे. असे काही कायदे करून सरकारनं आता या कंपन्यांवर सुद्धा आता थोडेफार प्रमाणात नियंत्रण आणण्याचं ठरवलेलं आहे. कारण हे बरोबर आहे, कारण ह्या परदेशी कंपन्या आहेत, आपला डाटा घेऊन परदेशी ह्या जर अनालिसिस करत राहिल्या तर भारतामध्ये त्यांचं ऑफिस नसतं, कुणी कुठं दाद मागायची, नोडल ऑफिसर नसतात, मग हे आपल्याला सांगता येत नाही. मग हे करण्यासाठी त्यांना आपण भारतामध्ये ऑफिस असेल, त्यांचं नोडल ऑफिसर असेल आणि त्यांचा डाटा इथं सेव्ह होईल अशा पद्धतीचे कायदे सुद्धा आणलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सुरक्षितता म्हणजे गोपनीयता असेल किंवा समाज माध्यम असेल यांचा समन्वय साधून आपल्या लोकहितासाठी हे किती महत्त्वाचं आहे हे पाहावं लागेल. असे आर्टिकल आहे, व्यवस्थित वाचा. एसे असेल, इथिक्स असेल, काही पेपरमध्ये प्रश्न आले तर आपल्याला ते सोडवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. यानंतरची त्याच पद्धतीची बातमी सोशल मीडिया संदर्भात. न्यू रूल्स ओनली टू चेक मिसयूज ऑफ सोशल मीडिया असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. आत्ता सध्या पाहतो आपण ट्विटर असेल, अर्कुट असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, यांनी काय केलेलं आहे, स्वतःचे एक धोरण बनवलेलं आहे आणि त्या धोरणामुळे काय होते, भारतातील कायद्यांचं कधी कधी तिथं उल्लंघन होताना दिसून येते. मग इथं त्यांचे युजर्स असतील त्यांचे खाजगी हक्क सुद्धा कधी कधी धोक्यात येतात. म्हणून रविशंकर प्रसाद यांनी काय केलं, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या संदर्भात जे आता खटले दाखल झाले होते किंवा त्यांना सरकारनं इंटिमेशन दिलं होतं, या संदर्भात त्यांनी सांगितले की आम्ही इथं फक्त जनतेचं हित पाहणार आहे. 100 कोटी युजर्स भारतामध्ये अवेलेबल आहेत, तुम्हाला त्यांच्या तक्रारींचा, अडचणींचा जे काही आहेत ते तुम्हाला दूरच करावे लागतील. म्हणून जे मिनिस्टर आहेत, लॉ मिनिस्टर कोण, रविशंकर प्रसाद यांनी हे सांगितले की डेमोक्रेसीमध्ये तुम्ही जास्त पद्धतीनं जर लोकांना डेमोक्रेसीचे हक्क आहेत ते डावलत असाल तर तुम्हाला सरकारी प्रश्नांना उत्तरं द्यावंच लागेल. म्हणून रविशंकर प्रसाद यांनी त्यांना नोटीस धाडली होती. कायदा मंत्रालय ते आहेत त्यामुळे त्यांच्या अंडरच ही नोटीस जात असतं आणि आता कंपन्यांना भारतीय रूल असेल ते फॉलो करावेच लागणार आहेत. यानंतर बातमी आहे, निक्लोसामाइड औषधाच्या मानवी चाचण्या सुरू झालेल्या आहेत. निक्लोसामाइड हे औषध आहे. CSIR इंडिया आणि लक्ष्यी लाईफ सायन्सेसनं कोविड-19च्या उपचारासाठी निक्लोसामाइड औषधाच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत.
रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णाच्या उपचारासाठी निक्लोसामाइनची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी या चाचण्या सुरू केलेल्या आहेत. पूर्वी निक्लोसामाइन वयस्क तसेच मुलामधील कृमीच्या म्हणजे टेपवर्म संसर्गाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असे. या औषधाची सुरक्षितता वेळोवेळी तपासली गेली असून वेगवेगळ्या प्रमाणावर विविध स्तरावर मानवी वापरासाठी ते सुरक्षित असल्याचं आढळून आलेलं आहे. सध्या निक्लोसामाइन मग काय आहे आपल्याला पाहावं लागतं. निक्लोसामाइन हे औषध मूळ स्वरूपात जेनरिक सर्वसाधारणपणे परवडणारं औषध असून सहजपणे भारतात उपलब्ध आहे. त्याचं केमिकल फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर कसं आहे पाहून घ्या. हे एक औषध आहे जे आपण वेगवेगळ्या रोग असतील ते काय करण्यासाठी बरे करण्यासाठी वापरू शकतो. जसं उदाहरणार्थ पार्किन्सन डिसीज, डायबेटीस असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, कॅन्सर असेल. आता यामध्ये कॅन्सरसाठी सुद्धा हे औषध वापरू शकतो. आणि व्हायरल इन्फेक्शन म्हणजे कोविड-19 हे व्हायरसमुळे आलेला रोग आहे, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्याला म्हणलं जातं. यासाठी आपण वापरू शकतो. साधारण औषधाच्या वेगवेगळ्या ट्रायल असतात. क्लिनिकल ट्रायल्स त्याला आपण म्हणलं जातो. फेज 1, 2, 3, 4. फेज 3 नंतर परत मानवी चाचण्या झाल्यानंतर परत डाटा अनालिसिस फेज 4 होईल. त्यानंतर ती बाजारात येत असते. म्हणून काही नवीन औषधांना परमिशन दिली CSIRनं किंवा कोणत्याही भारतीय एखाद्या विभागानं, तर त्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रायल्स होत्या. क्लिनिकल ट्रायल्स झाल्यानंतर त्याला FDAची परमिशन मिळाल्यानंतर ते मार्केटमध्ये येत असतं. म्हणजे ही लेंदी प्रोसिजर आहे. त्यामुळं असे काही औषधं नवीन चर्चेत आले तर त्याचा कुठं बाकीकडे यूज होतो हे पाहून घ्या. काही औषधं सेरेंडिपिटी असं पद्धतीने शोध लागतो. म्हणजे काही करायचं होतं एक औषध आणि तयार झालं दुसरं औषध. यासाठी सल्फोनामाइडचं एक एक्झाम्पल घ्यावं लागतं. सल्फोनामाइड त्वचेवर खरूज नाईटा आला असेल तर किंवा काही जखम झाली असेल आपण वापरतो. पण हे औषध असं अचानक सापडलेलं आहे, कारण काही रिॲक्शन घडत असताना हे औषध असं मिळालं की जे हिलिंग म्हणजे तुम्हाला जखम झाली असेल तर किंवा नाईटा असेल तर त्यासाठी ते उपयोगी पडू शकतं. तसंच निक्लोसामाइन सुद्धा एक सर्वात प्रभावी औषध आहे जे पार्किन्सन डिसीज, डायबिटीस असेल, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, कॅन्सर यासाठी आपण वापरलं जाऊ शकतं. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 7 जून 2021च्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लिंक फॉलो करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. त्याच पद्धतीनं लोकमान्य UPSCने सुरू केलेल्या मराठी ऑप्शनलची जी जाहिरात आहे किंवा त्या संदर्भात माहिती आहे, तुम्ही टेलिग्राम जॉईन करून वेळोवेळी तिथं जी माहिती असेल ती पाहून तुम्ही अभ्यास करू शकता. थँक्यू व्हेरी मच.